आपल्याला मराठी व्याकरणातील विरामचिन्हे हा घटक आज पाहायचा आहे. मराठीत तशी मुख्यतः आपण वापरणारी विरामचिन्हे ही 9 आहेत, पण एकूण 17 विरामचिन्हे जी माझ्या माहितीस्तव मराठीमध्ये आपल्या व्याकरणात आपण वापरतो शुद्ध लेखनासाठी आणि योग्य विरामासाठी, वाक्याचा अर्थ पूर्ण होण्यासाठी या विरामचिन्हांचा आपण वापर करतो. तर ती विरामचिन्ह कोणती आणि त्यांचा वापर काय हे आपण आता आजच्या भागात पाहूया. मी प्रतिमा इंदुरकर, आपला विषय मराठी. ही विरामचिन्ह जी आहेत ती विरामचिन्हे इयत्ता 5वी ते इयत्ता 9वी वर्गापर्यंत सगळ्यांना कामी येतील, त्यांच्या अभ्यासासाठी उपयोगी येतील अशी आहेत. मग त्यासाठी आपल्याला सर्वात पहिले विरामचिन्हे म्हणजे काय हे पाहावं लागेल. विरामचिन्हे म्हणजे काय? तर विरामचिन्हे आपल्याला वाक्यात कोठे थांबावे, किती काळ थांबावे, वाक्य कोठे संपले, कोठे सुरू झाले, ते कसे उच्चारावयाचे म्हणजे त्याचा उच्चार त्या वाक्याचा कसा करायचा, हे ज्या चिन्हांमुळे आपल्याला समजते त्यांना विरामचिन्हे असे म्हणतात. ही झाली विरामचिन्हाबाबतची एक व्याख्या, त्याचा थोडक्यात अर्थ. मग विरामचिन्हांचा वापर मराठी भाषेत इंग्रजी भाषेकडून स्वीकारला गेलेला आहे. मराठी भाषेने हा इंग्रजी भाषेकडून विरामचिन्हांचा वापर स्वीकारलेला आहे. मुख्यतः आपल्याला विरामचिन्हे 2 प्रकारची सांगता येतात. एक आहे विराम दर्शवणारी. विराम म्हणजे काय? आराम, थांबणे. तर अशा प्रकारे विराम दर्शवणारी आणि दुसरा आहे अर्थबोध करून देणारी. म्हणजेच वाक्यातील अर्थ काय आहे, त्या वाक्याचा अर्थ काय लागतो याचा बोध करून देणारी. जसे प्रश्नचिन्ह आहे, हा वाक्याचा अर्थबोध करून देतो. पूर्णविराम आहे, वाक्य संपलं हे दर्शवतं, म्हणजे वाक्य संपले तेव्हा आपल्याला थोडंसं तिथे थांबायचं आहे हे दर्शवतं. तर अशा प्रकारची विराम दर्शवणारी व अर्थबोध करून देणारी विरामचिन्हे आपण या भागात पाहू. आज आपण मराठीतील एकूण 17 विरामचिन्हे व त्यांचा वापर आज पाहणार आहोत. पहिला आहे पूर्णविराम, स्वल्पविराम, नंतर अर्धविराम, पुढचा आहे अपूर्ण विराम, उद्गार चिन्ह, प्रश्नचिन्ह, अवतरण चिन्हे, संयोग चिन्ह, अपसारण चिन्ह, लोप चिन्ह, विकल्प चिन्ह, अधोरेखा ज्याला आपण इंग्रजीमध्ये अंडरलाईन असं सुद्धा म्हणतो, काकपद, हंसपद असं त्याला म्हटलं जातं. त्यानंतर यथोपरी चिन्ह म्हणजे वरीलप्रमाणे ॲज अबाऊ आपण जे म्हणतो, अवग्रह चिन्ह, दंड, एकेरी दंड, दुहेरी दंड, महिरपी कंस जे आपण गणितामध्ये जास्त प्रमाणावर वापरतो. तर अशा प्रकारे अशी 17 विरामचिन्हे आपण एक एक करून पाहूया. पहा, पहिला आहे पूर्णविराम. पूर्णविराम याचं चिन्ह इथे दिलेलं आहे, फुल स्टॉप ज्याला आपण म्हणतो. केव्हा वापरतात? तर विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी आपण पूर्णविराम वापरतो. त्याचबरोबर शब्दांचा संक्षेप म्हणजे थोडक्यात शब्दांचा शॉर्ट फॉर्म म्हणता येईल त्याला, काय आहे ते दाखवण्यासाठी आद्याक्षरापुढे आपण ते वापरतो. आता वाक्य पूर्ण झाले, जसे तो घरी गेला, इथे पूर्णविराम वापरतो आपण. ताजा कलम, आता ताजा कलम म्हणजे काय बरं? ताक, वाक्याचा संक्षेप दाखवला इथे. य गो, ताजा कलम मी सांगते तुम्हाला. इथे पहा, यशवंत गोपाळ यांचं नाव य गो. पु ल देशपांडे याच्या व्यतिरिक्त पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे असं त्यांचं पूर्ण नाव होतं. आता ताजा कलम, ताक हे पत्रलेखनामध्ये वापरतात. पत्रलेखनामध्ये हे ताजा कलम कसे वापरतात? तर पत्र संपल्यानंतर आपल्या एखादी गोष्ट लक्षात आली की पत्रात हे लिहायचं राहून गेलेलं आहे, एखादा मुद्दा पत्रात लिहायचा राहून गेलेला आहे, तेव्हा तो पत्र संपल्यावर ताक असं लिहिला जातो. ताजा कलम म्हणजे एखादी गोष्ट पत्रात लिहायची राहून गेल्यास ती ताक म्हणून, ताजा कलम म्हणून शेवटी पत्राच्या नोंदवता येते. तर अशा प्रकारे पूर्णविराम हे विधान किंवा वाक्य पूर्ण झाले हे दाखवण्यासाठी, शब्दांचा संक्षेप दाखवण्यासाठी वापरले जाते. पुढचा आहे अर्धविराम. 2 छोटी वाक्ये
उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असता आपल्याला अर्धविरामाचे हे चिन्ह वापरता येते. 2 छोटी वाक्ये. उभयान्वयी अव्यय आपल्याला माहीत असतीलच, नसतील तर एकदा उभयान्वयी अव्यय सुद्धा वाचून घेणे. तर ढग खूप गरजत होते पण पाऊस नाही. पण हे आहे उभयान्वयी अव्यय. जेव्हा हे वापरायचे 2 वाक्यांना जोडण्यासाठी तेव्हा आपण अर्धविरामाचं हे चिन्ह वापरतो. 2 छोटी वाक्ये उभयान्वयी अव्ययांनी जोडलेली असता आपल्याला अर्धविराम चिन्ह वापरले जाते, हे इथे लक्षात येते. पुढचा आहे स्वल्पविराम. एकाच जातीचे अनेक शब्द लागोपाठ आल्यास आपल्याला स्वल्पविरामाचे हे चिन्ह वापरता येते. जसे हुशार, अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. हुशार, अभ्यासू, खेळकर. हुशार, अभ्यासूचे इथे विरामचिन्ह राहिलेलं आहे, ते आपण देऊया. अभ्यासू, खेळकर व आनंदी मुले सर्वांना आवडतात. तर अशा प्रकारे आपण काय सांगू शकतो की एकाच जातीचे शब्द अनेक शब्द लागोपाठ आल्यास, एकामागे एक आल्यास. याच्या व्यतिरिक्त आपल्याला आणखीन एक उदाहरण देता येईल. जसं फूल आहे, गुलाब, मोगरा, जाई, जुई, चमेली ही सर्व वेगवेगळ्या प्रकारची फुले आहेत. तर गुलाबच्या नंतर आपण स्वल्पविराम देऊ शकतो. मोगरा, जाई, जुई यांच्या प्रत्येका शब्दांच्या या प्रत्येक फुलाच्या नावाच्या नंतर आपल्याला स्वल्पविराम देता येतो. म्हणजेच ती एकाच जातीतील आहेत. ही सगळी काय आहेत? फुलं आहेत. पुढचा दुसरा त्याचा वापर पहा. संबोधन दर्शविताना. संबोधन म्हणजे काय? हाक मारणे. आपण विभक्तीमध्ये पाहिले. मधू इकडे ये. मधू हाक मारल्यानंतर इथे आपण स्वल्पविराम देतो. तर अशा प्रकारे स्वल्पविरामाचा वापर व्याकरणात केला जातो. पुढचा आहे अपूर्ण विराम. याचं चिन्ह पहा कशा प्रकारचं आहे. त्याला उपपूर्ण विराम असे सुद्धा म्हटले जाते. वाक्याच्या शेवटी तपशील द्यावयाचा असल्यास, तपशील म्हणजे काय? डिटेल्स, काही स्पष्टीकरण तुम्हाला द्यायचं असेल तर अपूर्ण विरामाचं चिन्ह वापरलं जातं. या व्यतिरिक्त नाटकांचे जे आपले डायलॉग असतात, पात्रांचे संवाद असतात, ते संवाद लिहिल्यानंतर सुद्धा आपण त्या पात्रांच्या नावांपुढे आपण हे अपूर्ण विरामचं चिन्ह वापरतो. उदाहरण पहा. पुढील क्रमांकाचे विद्यार्थी उत्तीर्ण झाले. यानंतर आपण अपूर्ण विराम देऊन कोणत्या क्रमांकाचे झाले ते क्रमांक आपण पुढे नोंदवतो. पुढचं आहे प्रश्नचिन्ह. प्रश्नचिन्ह हे सगळ्यांच्याच परिचयाचं आहे. आपण प्रश्न उत्तर लिहित असतो. प्रश्नार्थक वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह वापरतात. उदाहरणार्थ तू केव्हा आलास, यानंतर आपण प्रश्नचिन्ह देतो. पुढचे विरामचिन्ह आहे उद्गार चिन्ह. कोणते चिन्ह आहे? उद्गार चिन्ह आहे. उत्कट भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाच्या शेवटी. उत्कट भावना म्हणजे आपल्या मनातील काही भावना आहेत. रडणे, हसणे, दुःख, राग, शोक हे सगळ्या भावना व्यक्त करताना ती दाखवणाऱ्या शब्दाला आणि त्या शब्दाच्या शेवटी. उदाहरणार्थ अरे रे तो नापास झाला. अरे रे म्हणजे काय? तर तिथे दुःख व्यक्त केले गेलेलं आहे. मग अरे रे या शब्दानंतर आपण उद्गार चिन्ह वापरतो. तो नापास झाला ही काय आनंदाची बाब आहे का? नाही. म्हणून आपण अरे रे वाटलं. तिथे म्हणू शकतो का आपण वाह तो नापास झाला? नाही. म्हणून आपल्या मनातील ज्या भावना आहेत त्या दाखवताना आपण जो शब्द वापरतो त्या शब्दाच्या नंतर उद्गार चिन्ह वापरतात. पुढचं उदाहरण पहा. शाब्बास, छान खेळलास. शाब्बास म्हणजे त्याला प्रशंसा केली त्याची. शाब्बास म्हटले त्याला, तू खेळल्याबद्दल, छान खेळलास. या शाब्बास शब्दानंतर सुद्धा उद्गार चिन्ह वापरता येतं. पुढचं आहे अवतरण चिन्ह. अवतरण चिन्हे. मग एकेरी अवतरण चिन्ह आणि दुहेरी अवतरण चिन्ह असे 2 अवतरण चिन्ह आपल्याला इथे दिसतात. दुहेरी अवतरण चिन्हाचं पहा. बोलणाऱ्याच्या तोंडचे शब्द दाखवण्याकरता. एखादा व्यक्ती बोलत आहे, त्याच्या तोंडातून तो काय शब्द बोलला हे कुणी सांगतंय किंवा त्याने बोललेले शब्द जर आपल्याला दाखवायचेत तर आपण दुहेरी अवतरण चिन्ह वापरतो. जसे तो म्हणाला मी येईन. तो काय म्हणाला? मी येईन. आणि मी येईन हे शब्द दाखवण्यासाठी आपण या दुहेरी अवतरण चिन्हाचा वापर केला. मग तसेच एकेरी अवतरण चिन्ह कधी वापरतात बरं? तर एखाद्या शब्दावर जोर द्यावायचा असल्यास, म्हणजे त्या शब्दाचं महत्त्व आपल्याला सांगायचे असता, दुसऱ्याचे मत अप्रत्यक्षपणे सांगायचे असल्यास.
समजा आपल्याला एखाद्या शब्दावर जोर द्यायचा आहे, एखादा शब्द महत्त्वाचा आहे हे सांगायचे, तेव्हा आपण एकेरी अवतरण चिन्ह वापरतो. किंवा दुसऱ्याचं एखादं मत आहे ते अप्रत्यक्षपणे, प्रत्यक्षपणे नाही पण अप्रत्यक्षपणे त्याच्या माघारी आपण सांगतो, तेव्हा ते एकेरी अवतरण चिन्हात दाखवले जाते. जसे मूलध्वनींना वर्ण असे म्हणतात. महत्त्वाचा शब्द काय आहे? वर्ण, म्हणून आपण तो एकेरी अवतरण चिन्हात दाखवला. आणखीन एक उदाहरण मी तुम्हाला सांगेल याच्यामध्ये. गांधीजींनी चले जाओ ही घोषणा दिली की नाही? मग चले जाओ हा जो शब्द आहे तो सुद्धा आपण एकेरी अवतरण चिन्हात दाखवू शकतो. चले जाओ असा शब्द आपण एकेरी अवतरण चिन्हात दाखवू शकतो. अशा प्रकारे आपण अवतरण चिन्ह पाहिलं. पुढचा आहे प्रकार संयोग चिन्हे. संयोग चिन्हे काय आहेत? पहा, दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्हांचा वापर करतो. याला आपण डॅश, मराठीमध्ये डॅश असे सुद्धा म्हणतो. इंग्रजीमध्ये आपण याला हायफन असे सुद्धा म्हणतो. संयोग चिन्ह यालाच विग्रह चिन्ह असे सुद्धा म्हणतात. संयोग चिन्ह म्हणजे दोन गोष्टी जोडणारे शब्द, त्यांना सुद्धा आपण या संयोग चिन्हाने दाखवतो. दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. इंग्रजीमध्ये याला हायफन असे म्हणतात, हे पण लक्षात ठेवा. मग उदाहरणात काय? विद्यार्थी भांडार, प्रेम विवाह. विद्यार्थी आणि भांडार हे दोन शब्द जोडताना आपण संयोग चिन्हाचा वापर केला. त्यानंतर रिक्षा टॅक्सीचे भाडे वाढले आहे. मग यामध्ये रिक्षा, त्याच्यामध्ये संयोग चिन्ह देऊन टॅक्सी असा शब्द आपण लिहितो आणि त्याचे भाडे वाढले आहे असं पुढचं वाक्य पूर्ण करू शकतो. त्यानंतर आणखीन त्याचा दुसरा वापर आहे. ओळीच्या शेवटी शब्द अपुरा राहिल्यास आपण संयोग चिन्हाचा वापर करतो. आजचा कार्यक्रम शाळेपुढील पटांगणावर होईल. आजचा कार्यक्रम शाळेपुढील पटांगणावर होईल. जर आपला शब्द शाळेपुढे, शाळेपुढील या मधला शाळे हा शब्द इथे शेवटी संपला तर आपण शेवटी ते हायफन म्हणजेच संयोग चिन्ह देऊन पुढचा शब्द पुढील पटांगणावर होईल असं लिहितो. म्हणून आपण ओळीच्या शेवटी शब्द आपला अपुरा राहिला आणि ओळ संपली असेल तरी सुद्धा संयोग चिन्हाचा वापर करतो. पुढे आहे अपसारण चिन्ह. पुढे काय आहे? अपसारण चिन्ह. यालाच डॅश असे म्हणतात. याला स्पष्टीकरण चिन्ह असे सुद्धा म्हणतात. याला वियोग चिन्ह असे सुद्धा म्हणतात. मग आता वियोग चिन्ह म्हणजे काय बरं? तर एखादी गोष्ट पहा, बोलता बोलता आपली विचार मालिका तुटली. आपण विचार करतोय, बोलता बोलता आपल्या मनात विचार आहे आणि ती विचार मालिका तुटली आणि आपलं बोलणं तिथेच थांबलं, तेव्हा आपण हे डॅश म्हणजेच अपसारण चिन्ह वापरतो. मी तेथे गेलो पण असा म्हणत आपण विचार करत बसलो, तिथे आपली विचार मालिका तुटली आणि पणच्या पुढे आपण मग ते डॅश म्हणजेच अपसारण चिन्ह वापरतो. तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे असं मी विचार मालिका तोडत बोलले आणि त्याचं स्पष्टीकरण मला द्यायचं आहे. स्पष्टीकरण दे. तो मुलगा ज्याने बक्षीस मिळवले आपल्या शाळेत आहे असं आपण तिथे उदाहरण देऊ शकतो. म्हणजे याचं स्पष्टीकरण मला पुढे द्यायचं आहे. विचार मालिका माझी तुटलेली आहे आणि मला याचं पुढचं स्पष्टीकरण द्यायचं आहे. जसं आपण कथालेखन पाहतो, कथा पूर्ण करा, याच्यामध्ये सुद्धा आपण हे अपसारण चिन्ह देतो. कथेमध्ये काय दिलेलं असतं? ते झाड डॅश ज्याची फांदी वाकली आहे डॅश, आंब्याचे आहे डॅश, किंवा एखादी लांडगा आला रे आला कथा आहे. एक मुलगा डॅश, कोल्हा आला डॅश, लांडगा आला रे आला ओरडतो डॅश, गावकरी येतात डॅश, असं म्हणून आपण ती कथा देतो आणि ती कथा आपल्याला पूर्ण करायची असते. म्हणजे आपली ती विचार मालिका आपण तिथे तोडतो आणि ती पूर्ण करण्याचं काम आपण पुढे करत असतो. तर अशा प्रकारे आपण अपसारण चिन्ह म्हणजे काय पाहिलं आणि त्याचा वापर कुठे कुठे करतात हेही पाहिलं. पुढचं आहे लोपचिन्ह. लोपचिन्ह इथे पहा, तुम्हाला चिन्ह कसं आहे ते दिसेल. आठवतंय तुम्हाला? हे चिन्ह केव्हा वापरतात बरं? जेव्हा एखाद्या मोठ्या ओळीतील किंवा परिच्छेद, एखादा पॅरेग्राफ असेल, त्यातील काही मजकूर, त्याच्यातला काही महत्त्वाचा मुद्दा गाळून एकदम पुढचा मजकूर घेतला असेल तर गाळलेल्या मजकुराबद्दल म्हणजे तिथं सोडून दिलेल्या त्या मुद्द्याबद्दल हे चिन्ह येते. उदाहरण दिलेलं आहे. उदाहरण पाहिलं की लवकर लक्षात येईल तुमच्या. पहा, उदाहरणार्थ एकदा दोनदा
आपल्याला असं 100पर्यंत म्हणायचे. एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा असं तुम्ही 100दापर्यंत लिहित बसाल का? नाही. म्हणून एकदा, दोनदा, तीनदा असं लिहिलं की पुढे लोपचिन्ह म्हणजे डॉट्स म्हणतो आपण छोटे छोटे ते देऊन पुढे शेवटी काय वापरायचे आपल्याला? 100दा असं लिहून ते मधल्या जे रिकाम्या जागे आहेत तिथे आपण हे लोपचिन्ह वापरू शकतो. मग पुढचं उदाहरण पहा. क ख पासून भ म पर्यंतची व्यंजने स्पर्श व्यंजने आहेत. क ख ग घ असं सगळं आपण तिथे बाराखडी किंवा आपली जी वर्णमाला आहे ती लिहित बसत नाही. सगळी व्यंजने लिहित बसत नाही. कोणती व्यंजने स्पर्श व्यंजने आहेत ते? म्हणून क ख पासून मग क ख इथून डॅश 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 म्हणजेच इथपासून भ म पर्यंतची व्यंजने ही स्पर्श व्यंजने आहेत हे सांगताना आपण इथे लोपचिन्हाचा वापर केला. तसंच याच्यामध्ये सुद्धा असंच एकदा, दोनदा डॅश 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 आहे का? डॉट डॉट्स आहेत ते आहे लोपचिन्ह. तर हे लोपचिन्ह देऊन 100दा असं म्हणून ही परिमाणवाचक क्रियाविशेषण अव्यय आहेत असं आपण पुढचं वाक्य पूर्ण करू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याला लोपचिन्हाचा वापर करता येतो. पुढचं आहे आपलं विकल्पचिन्ह. यालाच विकल्पचिन्ह, पर्यायवाची चिन्ह असे सुद्धा तुम्ही म्हणू शकता. मग ते केव्हा वापरतात? जेव्हा 2 किंवा 3 पैकी एक पर्याय द्यायचा असतो. आपल्याला जेव्हा 2 किंवा 3 पैकी एक कोणताही पर्याय द्यायचा असतो तेव्हा आपण वाक्यामध्ये हे चिन्ह वापरतो. उदाहरणार्थ काय बरं? तर उदाहरणार्थ अर्जासोबत परीक्षेचे शुल्क मनी ऑर्डर DD चेकने पाठविण्यात यावे. परीक्षेचे शुल्क जे आहे ते तुम्ही मनी ऑर्डर करू शकता. मनी ऑर्डर म्हणजे काय? तर पैसे पाठवण्याची एक पद्धत आहे. DD डिमांड ड्राफ्ट म्हणतो आपण, याच्याने सुद्धा पैसे पाठवू शकतो. आणि चेक हे मात्र आता सगळ्यांना माहिती असेल, सगळ्यांना ऐकून आहात तुम्ही चेकबद्दल, तर याच्याने सुद्धा आपण पैसे इकडून दुसऱ्यांना आपल्याकडून देऊ शकतो. तर त्याद्वारे पाठवण्यात यावे. म्हणजे तुम्ही एक तर मनी ऑर्डर करू शकता किंवा DDने पाठवू शकता किंवा चेकने पैसे पाठवू शकता जर तुम्ही कोणत्या गोष्टीसाठी अर्ज केला असेल. शुल्क म्हणजे काय? तर त्याची फीस. अर्जासोबत परीक्षेची जी फीस आहे ती मनी ऑर्डर DD किंवा चेकने पाठविण्यात यावी. यासाठी आपण कोणतं चिन्ह वापरलं? विकल्प चिन्ह वापरलं. ते आहे इथे. पुढचं पहा, अधोरेखा. यालाच तुम्ही अंडरलाईन असे म्हणता. हे चिन्ह कसं आहे ते आपल्याला इथे दाखवण्यात आलेलं आहे. लिहिलेल्या मजकुरामधील एखाद्या भागाला विशेष महत्त्व द्यायचे असेल आपल्याला. लिहिलेल्या मजकुरामधील एखाद्या भागाला विशेष महत्त्व द्यायचे असेल तेव्हा तो भाग अधोरेखित करतात. म्हणजे त्याला अंडरलाईन करतो. जसे मी आत्ता इथे करत आहे ना. त्याचं उदाहरण पहा. साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश वाङ्मयीन वाद घालणे हा नसून वाङ्मय प्रेमींचा मेळावा भरविणे हा होय. म्हणजे साहित्य संमेलनाचा मुख्य उद्देश वाङ्मय प्रेमींचा मेळावा भरवणे, ह्या 2 बाबी मला अधोरेखित करायच्यात. मला मुख्यतः दाखवायच्यात आणि म्हणून या लिहिलेल्या मजकुरामधील या लिहिलेल्या मुद्द्यामधील ह्या 2 बाबी मला मुख्य ठळक दाखवायच्या होत्या आणि म्हणून मी त्याला अधोरेखित केलं. तर अशा प्रकारे अधोरेखा ही वापरली जाते. पुढचं आहे काकपद. त्यालाच हंसपद असे सुद्धा म्हटले जाते. ते केव्हा वापरतात पहा. एखादे वाक्य लिहिताना एखादे वाक्य लिहिताना 1 किंवा 2 किंवा त्याहून अधिक शब्द लिहायचे जर तिथे राहिले असतील, त्या वाक्यामध्ये एखादा शब्द जर लिहायचा राहून गेला असेल तर त्या शब्दानंतर जो शब्द आपण विसरलेलो आहोत लिहिण्याचा तो जिथे लिहिणे आवश्यक आहे त्या शब्दानंतर ते चिन्ह लिहून त्या ओळीच्या वर विसरलेला तो शब्द लिहितात. कुठे लिहितात बरं? उदाहरणार्थ पहा इथे. सुरेश दररोज शाळेत जातो. इथे सकाळी शब्द मी थोडा खोडलाय, पण इथे मी सकाळी हा शब्द विसरले होते. मग सुरेश दररोज सकाळी शाळेत जातो. मग सकाळी हा शब्द जेव्हा मला तिथे लिहायचा आहे तेव्हा मग मी काय करते, तिथे असं चिन्ह दाखवते. किंवा सुरेश दररोज सकाळी जातो. वाक्य काय? सुरेश दररोज शाळेत जातो. समजा आता मी खाली वाक्य लिहिले, सुरेश दररोज सकाळी जातो. कुठे जातो? शाळेत. म्हणून मी काय करणार, तर इथे काकपद दाखवून पुढे शाळेत हा शब्द लिहिणार. तर अशा प्रकारे काकपद म्हणजेच हंसपद आपण वापरतो. पुढचं आहे यथोपरी चिन्ह. याला संक्षेप चिन्ह असे सुद्धा आपण म्हणतो. मग केव्हा वापरतात बरे हे? जिथे वरच्या ओळीप्रमाणेच बराचसा मजकूर
वरच्या ओळीप्रमाणेच बराचसा मजकूर, बराचसा भाग, लिहिलेला भाग हा खालच्या ओळीत असतो असे मजकूर दाखवण्यासाठी हे चिन्ह वापरतात. मग उदाहरणार्थ काय, कृष्णकमळ. कृष्णकमळ काय, विशेषण पूर्वपद कर्मधारय समास आहे. मग पितांबर हे जे उदाहरण दिलं ते सुद्धा विशेषण पूर्वपद कर्मधारय. मग हे पूर्ण मी परत परत लिहिण्याच्या ऐवजी मी अशा प्रकारचं यथोपरी चिन्ह वापरून त्याचा वापर करू शकते. तर वरीलप्रमाणे हा शब्द खाली सुद्धा आहे असं इथे दाखवता येतं. हे झाले यथोपरी चिन्ह. पुढचं आहे अवग्रह चिन्ह. अवग्रह चिन्ह मग ते काय आहे आणि केव्हा वापरतात पहा. अवग्रह चिन्ह हे अशा प्रकारे असतं. अवग्रह चिन्ह हे अशा प्रकारे असतं. यस, आपण जे इंग्रजीमधले यस काढतो ना तशा प्रकारचं ते चिन्ह असतं. मग केव्हा वापरतात, विशिष्ट अक्षराचा उच्चार लांब करावयाचा आहे हे सुचविण्यासाठी अवग्रह चिन्ह वापरले जाते. उदाहरणार्थ पहा, कोणीही बोलू नका, असं जेव्हा म्हणतो आपण तेव्हा या चिन्हाचा वापर करतो. दुसरं उदाहरण पहा, काही बिघडणार नाही. मी कशावर जोर दिला, काही बिघडणार नाही असं म्हटलं तेव्हा या अवग्रह चिन्हाचा इथे वापर केला जातो. पुढचं आहे दंड. दंड म्हणजे काय, शिक्षा करणे नाही. तुम्ही याचा हिंदीमध्ये जास्त वापर करता. हे चिन्ह तुम्हाला जास्तीत जास्त हिंदीमध्ये वापरता येतात. तरीसुद्धा मराठीतही त्याचा बऱ्याच प्रमाणात वापर होतो. तो कुठे पहा, याला एकेरी एक दंड म्हणतात आणि दुहेरी दंड. ओवी, अभंग, श्लोक या काव्य प्रकारांमध्ये जेव्हा त्या ओळींचा शेवट दाखवला जातो, चरण म्हणजे काय, ओळी, त्या चरणांचा शेवट दाखविला जातो तेव्हा आपण हे दंड वापरतो. उदाहरण पहा, देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर, आत आत्मा परमेश्वर. देह देवाचे मंदिर म्हणजे ही जी ओळ आहे ती संपली नाही म्हणून आपण एकेरी दंड दिला आणि ओळ संपली तेव्हा दुहेरी दंड दिला. असं ओवी, अभंग, श्लोक या काव्य प्रकारांमध्ये आपण दंडाचा वापर करतो. पुढचा आहे आणि शेवटचा आहे महिरपी कंस, जो आपण गणितामध्ये जास्त वापरतो पण क्वचित मराठी व्याकरणामध्ये सुद्धा आपल्याला बऱ्याच प्रमाणात त्याचा वापर होतो. कसा, हा कंस मराठी लेखनात थोडा कमी वापरला जातो. एकात एक अनेक प्रकारचे कंस वापरले गेले तर हा कंस वापरला जातो. आणखीन काय, तर एखाद्या विशिष्ट शब्दसमूह किंवा संख्या समूह किंवा वाक्यांचा समूह एका विशिष्ट गटाचा भाग आहे असे आपल्याला दाखवायचे असेल तेव्हा एकेरी महिरपी कंस वापरतात. एखादा विशिष्ट शब्दांचा समूह आहे, तो एखाद्या गटाचा भाग आहे, कोणता गट आहे ते दाखवायचे आपल्याला तर तो महिरपी कंस वापरला जातो. उदाहरणार्थ पहा, कृष्णकमळ, पितांबर, महाराष्ट्र, सत्संग हे काय आहेत, तर ही सर्व उदाहरणे विशेषण पूर्वपद कर्मधारय समासाची आहेत असं म्हणण्यासाठी आपण या महिरपी कंसाचा वापर केला ना, या महिरपी कंसाचा वापर केला. त्यापेक्षा अजून एक सोपं उदाहरण पहा, 27, 81, 36, 45 या सर्व संख्यांना 9 ने भाग जातो असं आपण दाखवायसाठी सुद्धा या महिरपी कंसाचा वापर केला. तर अशा प्रकारे आपण व्याकरणातील आपले 17 विरामचिन्हे पाहिले. ते परत एकदा व्हिडिओ व्यवस्थित पाहून समजून घ्यावे. धन्यवाद. आणि याचे जे PDF आहे ते आपण पुढच्या भागामध्ये देऊया.